महार रेजिमेंटच्या 84व्या स्थापना दिनानिमित्त सैनिकांचा सन्मान होणार आहे। भारत मातेचे रक्षण करताना हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांचे नवीन पिढीला स्मरण व्हावे या उद्देशाने पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात शहीदांच्या स्मृतीस मानवंदना देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। तसेच 1965, 1971 आणि कारगिल युद्धात सहभागी असणाऱ्या माजी सैनिकांचा सुद्धा यावेळी सन्मान करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। मी बुद्ध चव्हाण, आयोजक टीम, उपाध्यक्ष। आज आपण या ठिकाणी प्रेस मीटिंगसाठी उपलब्ध आहोत। त्याचं कारण एकच आहे की ही जी रेजिमेंट आहे ही बाबासाहेब निर्मित रेजिमेंट आहे। बाबासाहेबांनी या समाजाला खूप काही दिलेलं आहे। तर बाबासाहेबांना डेडिकेट करण्यासाठी आणि जे आमचे आतापर्यंत महार रेजिमेंटचे जे सैनिक आहेत किंवा भारत देशाचे जेवढे सैनिक आहेत त्या सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या देशासाठी आपले प्राणाची आहुती दिली आहे। अशा सर्व सैनिकांना आम्ही श्रद्धांजली म्हणून हा कार्यक्रम, एवढा मोठा हा कार्यक्रम प्रथमतः भारतामध्ये एवढा मोठा कार्यक्रम हा महाराष्ट्रामधील पुणे शहरामध्ये घेत आहोत। कारण की आम्ही बाबासाहेबांनी याच ठिकाणी भीमा कोरेगावच्या लढाईचं उदाहरण देऊन आणि जे विजयस्तंभ आहे तो विजयस्तंभ अजून बी तुम्ही आमच्या टोपीवरती बघत असाल, तो विजयस्तंभ अजून सुद्धा इथे सामील आहे। तर तो विजयस्तंभाचा सहारा घेऊन बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत खूप मोठं उदाहरण देऊन या रेजिमेंटला परत एकदा 1941 साली निर्माण करून आमच्या लोकांवरती खूप मोठा उपकार केला आहे। आणि त्या उपकाराचं एक परतफेड म्हणून का होईना एक छोटीशी एक कणभर का म्हणून आम्ही त्यांना डेडिकेट करण्यासाठी हा एवढा मोठा कार्यक्रम या पुणे शहरामध्ये करत आहोत। तर सर्व महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांना मी बुद्ध चव्हाण सर्वांना आवाहन करत आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमात आवर्जून यावं आणि आपला सहभाग नोंदवावा आणि या कार्यक्रमाचे साक्षी बनावं हीच विनंती। जय भीम, नमो बुद्धाय, धन्यवाद।